शेणाने भिजलेली, ज्ञानासाठी झिजलेली, शेणाने भिजलेली, समाजसेवेत सजलेली, संकटांनी न खचलेली ज्ञानाची आई म्हणजे सावित्रीबाई. ज्ञानाची आई म्हणजे सावित्रीबाई. अशा माई सावित्रीबाईंच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन करून मी त्यांच्याविषयी थोडक्यामध्ये आपल्यासमोर काही विचार व्यक्त करणार आहे. ज्या कालावधीमध्ये सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला तो काळ जर आपण पाहिला तर दुटप्पी जगण्याचा पुरुष प्रधान संस्कृती एकीकडं असं म्हणत होती की यत्र नारीयस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. एकीकडं असं सांगितलं जात होतं की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाती उद्धारी. एकीकडं असं सांगितलं जात होतं की नारी की निंदा मत करे यारो, नारी रतन की खान. नारी की निंदा मत करे यारो, नारी रतन की खान. जिस नारी से पैदा हुए राम कृष्ण बुद्ध हनुमान. या प्रकारचा विचार एकीकडं सांगितला जात होता. स्त्रियांचं मोठेपण सांगत असताना विद्येची देवता म्हणून एका स्त्रीचं सरस्वतीचं गुणगान केलं जात होतं. धैर्याची शक्तीची देवता म्हणून दुर्गेचा या ठिकाणी उल्लेख केला जात होता. तर तिसरीकडं धनाची प्रतीक म्हणून लक्ष्मीचा उल्लेख केला जात होता. म्हणजे या तिन्ही ठिकाणी स्त्रियांचा गौरव केल्याचा आपल्याला दिसून येतं. असं जरी असलं तरी आपण पाहतो की या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये मुँह में राम बगल में छुरी अशा प्रकारची स्थिती जास्त प्रमाणामध्ये त्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. एकीकडे असं सांगितलं जातं की स्त्री आणि पुरुष हे संसाररूपी सायकलचे दोन चाक आहेत आणि या दोन चाकांच्या शिवाय ही संसाररूपी सायकल चालू शकत नाही आणि म्हणून दोन्ही अत्यंत महत्त्वाचे आहेत असं एकीकडे सांगितलं जातं. पण तिथेच पुरुष संस्कृतीमध्ये मात्र थोडीशी हुशारी केलेली आपल्याला दिसून येते. या दोन्ही सायकलच्या चाकांच्या मधले पहिलं आणि पुढचं चाक हे पुरुषांनी स्वतः काबीज केलेलं आहे, तर पाठीमागचं चाक म्हणून स्त्रियांना स्थान दिलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. पुढच्या चाकाचं आपल्याला महत्त्व माहिती आहे की पुढच्या चाकावर घंटी असते, पुढच्या चाकालाच हँडल असतं आणि म्हणून हँडल जिकडं घेऊन जाईल पुढचं चाक तिकडंच मागच्या चाकाला जावं लागतं. मागचं चाक जर पुढच्या चाकाच्या मागे नाही गेलं तर मग असं म्हणतात की मागचं चाक आऊट झालं. तसं पुरुष ज्या ज्या ठिकाणी घेऊन जाईल त्या त्या ठिकाणी मागचं चाक म्हणजे स्त्रीनं गेलं पाहिजे अशी लबाडी पुरुषप्रधान संस्कृतीनं अनेक वेळेस स्त्रियांच्या बाबतीमध्ये केलेली आपल्याला दिसून येते. मागचं चाक स्त्री आहे. आपल्याला माहीत असेल की सायकलच्या मागच्या चाकावरच कॅरियर असतं, म्हणजे ओझं वाहनं हे मागच्या चाकाच्या नशिबी असतं. आपल्या संसाररूपी हा सायकल ओढत असताना देखील संसाराचं ओझं कुणाला व्हावं लागतं तर जास्तीत जास्त स्त्रियांच्या मातीच मारलं जातं आणि म्हणून मागचं चाक बनवण्यातली हुशारी आपण लक्षात घेतली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की सायकलला जर ब्रेक लावायचा असेल तर कुठल्या चाकाला ब्रेक लावलं जातं? मागच्याच चाकाला ब्रेक लावलं जातं. तसं स्त्री स्वातंत्र्याच्या किती जरी गप्पा मारल्या गेल्या असल्या तरी स्त्री जर अधिकचं स्वातंत्र्य मागत असेल तर तिला ब्रेक लावण्याचं काम म्हणजेच मागच्या चाकाला ब्रेक लावण्याचं काम पुरुष संस्कृतीकडनं वेळोवेळी होत असलेलं आपण रामायणापासनं अनेक वेळेस अनेक कथांच्या मधनं ऐकलेलं आपल्याला दिसून येतं. तुम्हाला माहीत असेल की स्टँड देखील लावायचं असेल तर कुठल्या चाकाला स्टँड लावलं जातो? स्टँड सुद्धा मागच्या चाकालाच असतं. या पद्धतीनं एकीकडं या संसाररूपी चाकाचे बरोबरीचं स्थान आम्ही स्त्रीला दिले म्हणायचं आणि हळूच तिला मागच्या चाक बनवून तिलाच सगळ्या जबाबदाऱ्या तिच्यावरच टाकायच्या अशा प्रकारची हुशारी पुरुषप्रधान संस्कृतीनं आपल्याला माहिती आहे की नेहमीच केलेली आपल्याला दिसून येते आणि स्त्रियांना नेहमीच गुलाम ठेवण्याचं काम इथल्या व्यवस्थेनं केलेलं आहे. आणि स्त्रिया या गुलाम का राहिल्या तर त्याचं कारण होतं त्या अज्ञानी राहिल्या, त्या अंधश्रद्धाळू होत्या, त्या देवभोळ्या होत्या आणि याच गोष्टींचा फायदा समाजव्यवस्थेमध्ये घेतला गेलेला आपल्याला दिसून येतो. आपण बघा ना, तो डोंगर असं म्हणतो मराठीमध्ये आणि ती नदी म्हणतो, हे की नाही? तो डोंगर ती नदी, तो सागर ती नदी, बरोबर आहे की नाही?
आपल्याला माहिती आहे की या पद्धतीनं तो सूर्य, ती पणती, तो म्हणजे विशाल, तो म्हणजे मोठा, आणि ती म्हणजे लहान, म्हणजे तिचं महत्त्व लघुत्तम सांगण्याचा प्रयत्न आपल्याकडं झालेला दिसून येतो. आणि म्हणून स्त्रियांना नेहमी दुय्यम स्थान दिलं गेलं. ही गोष्ट तत्कालीन अनेक महामानवांच्या लक्षात आली आणि स्त्रियांना देखील पुरुषांच्या बरोबरीचं स्थान मिळालं पाहिजे यासाठी अनेक महामानवांनी काम केलं, ज्यामध्ये तथागत गौतम बुद्धांचा उल्लेख आपल्याला करावा लागतो, त्यामध्ये महात्मा बसवेश्वरांचा आपल्याला उल्लेख करावा लागतो. एवढंच नाही तर संत साहित्यामध्ये ज्ञानेश्वरांच्या काळातल्या संत जनाबाईंचा देखील उल्लेख करावा लागतो, कारण जनाबाईंनी देखील सांगितलं की डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. लोकांनी माझी किती जरी निंदा केली तरी मी मात्र आता घरामध्ये बसून राहणार नाही आहे, तर भरल्या बाजारात जाईन. या प्रकारे स्त्रीमुक्तीचा उद्गार देण्याचं काम या महामानवांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील या कामी खूप मोठं काम केलं आणि खऱ्या अर्थानं स्त्रियांना स्वातंत्र्याचा, ज्ञानाचा, समतेचा सूर्य दाखवण्याचं पहिल्यांदा काम जर कोणी केलं असेल तर ते महात्मा फुले आणि माता सावित्रीबाईंनी केलं. ही गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणूनच आपण सावित्रीबाईंना क्रांतिज्योती सावित्रीबाई या नावाने संबोधतो. त्याच्या पाठीमागची भूमिका हीच आहे. आपल्याला माहिती आहे की असा या सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव, जिल्हा सातारा येथे माता लक्ष्मीबाई व पिता खंडोजी नेवसे पाटील यांच्या पोटी झालेला आहे. घरामध्ये आई वडिलांनी लहानपणापासूनच सावित्रींच्या वरती योग्य पद्धतीचे संस्कार केलेले आहेत. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. या पद्धतीनं लहानपणापासूनच सावित्रीबाई ह्या परखड स्वभावाच्या आहेत. कुठल्याच प्रकारचा अन्याय सहन करायचा नाही, तर अन्यायाच्या विरोधामध्ये पेटून उठलं पाहिजे ही भूमिका त्यांच्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. या सावित्रीबाईंचा 1840 रोजी महात्मा फुलेंशी विवाह होतो. ज्या वेळेला सावित्रीबाईंचा महात्मा फुलेंशी विवाह होतो त्यावेळेला बालविवाहाची प्रथा असल्यामुळे वयाच्या केवळ 10व्या वर्षी सावित्रीबाई या महात्मा फुलेंशी विवाहबद्ध होतात. त्यावेळेला महात्मा फुलेंचं वय देखील अवघा 13 वर्षाचं आहे. म्हणजे त्या काळातले बालविवाह, ज्या काळामध्ये मुलाला आणि मुलीला कुठल्याही गोष्टींची फार जाण नसेल अशा कालावधीमध्ये हे बालविवाह केले जात होते आणि अशाच प्रकारचा बालविवाह या ठिकाणी सावित्रीबाईंचा देखील झालेला आपल्याला दिसून येतो. महात्मा फुलेंच्या आईचं लवकरच निधन झालं आणि महात्मा फुले हे पोरके झाले. अशा वेळेला त्यांच्या मावस बहीण असलेल्या सगुणाबाई क्षीरसागर यांनी त्यांचा प्रतिपाळ केलेला आहे आणि सावित्रीबाईंच्या बरोबर त्याही शिक्षण घेत असताना आपल्याला दिसून येतात. विवाहाच्या नंतर 1841ला मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये सगुणाबाई क्षीरसागर यांच्यासोबत सावित्रीबाईंनी देखील शिक्षण घेतल्याचा उल्लेख किंवा वाचनात उल्लेख आलेला आपल्याला वाचनात येतो. आता शेवटी कुठलाही माणूस जेव्हा एखादं कार्य प्रारंभ करतो तेव्हा त्या कार्याच्या पाठीमागं कुणाची ना कुणाची तरी निश्चितपणे प्रेरणा असते. आपल्याला माहिती आहे महात्मा फुलेंच्या कार्याच्या पाठीमागं ज्या प्रेरणा होत्या त्यामध्ये थॉमस पेन त्यांच्या पुस्तकाची म्हणा, वॉशिंग्टनच्या कार्याची प्रेरणा त्यांना मिळालेली होती. तशीच सावित्रीबाईंच्या कार्याला खऱ्या अर्थानं प्रेरणा जी मिळाली ती त्यांचे पती महात्मा फुले आणि त्याचबरोबर थॉमस क्लर्क नावाच्या व्यक्तीचं त्यांनी चरित्र वाचलं, जीवनचरित्र, आणि त्याचा प्रभाव सावित्रीबाईंच्या जीवनावर झालेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणून त्यांच्यावरती झालेला कुणाचा प्रभाव आहे ही गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. 1 जानेवारी 1848ला पहिल्यांदा त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी पुणे येथे भिडेवाड्यामध्ये मुलींच्या शिक्षणासाठी तुम्हाला माहिती आहे की शाळा उघडलेली आहे. परंतु त्या कालावधीमध्ये मुलींना शिकवण्यासाठी कोणी शिक्षिकाच मिळत नव्हत्या. त्यामुळं स्वयं महात्मा फुलेंनी आपली पत्नी सावित्रीबाईंना शिक्षणाचे धडे दिलेले आहेत आणि त्यांना त्या शाळेत शिक्षिका म्हणून नेमणूक दिलेली आपल्याला दिसून येते. आणि सावित्रीबाई फुले या वयाच्या 18व्या वर्षीच त्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. या कालावधीमध्ये जेव्हा त्या शाळेमध्ये शिकवायला जात होत्या तो काळ असा आहे
की प्रतिगामी विचारांची लोक पुण्यामध्ये राहत होती, त्यांना मुलींना शिकवणं, मुलींचं शिक्षण हे धर्म बुडवणार आहे अशा प्रकारचा विचार तिथं प्रसारित झालेला होता. हे जे काम चाललंय हे चुकीचं चाललंय म्हणून सावित्रीबाईंना त्या मुलींच्या शाळेकडं जात असताना त्यांच्या अंगावरती शेण मारणे, त्यांच्या अंगावरती चिखलफेक करणे, खडे मारणे अशा प्रकारचा त्यांना त्रास देण्याचं काम केलेलं आहे. परंतु सावित्रीबाई या कामापासून अजिबात मागं हटलेल्या नाही आहेत. उलट त्या 2 लुगडे सोबत ठेवायच्या असं सांगितलं जातं आणि शेणानं भरलेलं लुगडं शाळेमध्ये गेल्यानंतर त्या बाजूला ठेवायच्या आणि नवं लुगडं परिधान करून मुलींना शिकवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळेच आज आपण स्त्रियांची जी आज शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये किंवा विविध क्षेत्रामध्ये जी प्रगती झालेली पाहतो आहोत, ती प्रगती होत असताना सावित्रीबाईंना शेण आणि चिखलाचा खड्यांचा मारा सहन करावा लागला होता. ही गोष्ट मला असं वाटतं की इथल्या स्त्रियांनी आयुष्यात कधीही विसरता कामा नये. केवळ स्त्रियांनीच नाही तर सगळ्याच मानवजातीनं माईंचे हे उपकार ही आपण लक्षात ठेवण्यासारखे आहेत असं मला वाटतं. 1 मे 1889ला पुणे येथील उस्मान शेख यांच्या वाड्यात प्रौढांची शाळा देखील त्यांनी काढलेली आहे. सावित्रीबाईंचं वैशिष्ट्य हे की भारतामध्ये पहिली मुलींची शाळा काढण्याचा मान जर कुणाला असेल तर महात्मा फुले आणि सावित्रीमाईला आहे. प्रौढ शिक्षणाची जी चळवळ नंतर आपल्या देशामध्ये आली, ही प्रौढ शिक्षणाची चळवळ पहिल्यांदा जर सुरू करण्याचा मान कुणाला मिळत असेल या देशामध्ये तर तो देखील सावित्रीमाई आणि महात्मा फुलेंकडे जातो. ही गोष्टही आपण लक्षात घेतली पाहिजे. खरं तर या मुलींना, या दलित बांधवांना शिकवण्यासाठी माझ्या सावित्रीमाईंना आणि महात्मा फुलेंना जेवणाची सुद्धा सूद असायची नाही. जेवण केलंय की नाही हे सुद्धा लक्षात असायचं नाही. इतकं त्यांनी या कामी स्वतःला वाहून घेतलेलं होतं. 1952ला वेताळ पेठेमध्ये त्यांनी या ठिकाणी पहिली शाळा सुरू केलेली आहे आणि त्याच ठिकाणी सावित्रीबाईंनी शिक्षिकेच्या रूपानं काम केलेलं आहे. या शाळेमध्ये, मुलींच्या शाळेमध्ये ज्या एकूण 5 मुली शिकायला होत्या त्या मुलींच्यामध्ये 2 ब्राह्मण मुली देखील आहेत. म्हणजे विशिष्ट समाजाच्यासाठी सावित्रीबाईंनी काम केलं असं नाही आहे. तर जे वंचित आहेत, बहुजन याचा अर्थ जातीवाचक या अर्थानं घ्यायचा नाही आहे, तर ज्यांच्यावरती जे काही संस्कृतीपासून ज्यांना वंचित करण्यात आलेलं आहे, संधीपासून ज्यांना वंचित करण्यात आलेलं आहे, अशा मग त्या कुठल्याही जातीतल्या असतो त्यांना संधी प्राप्त करून देण्याचं काम सावित्रीमाईंनी केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. 1952ला त्यांनी महिला सेवा मंडळाची स्थापना केली आणि त्याच्या सचिव म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. हे कशासाठी मंडळ स्थापन केलेलं होतं तर महिलांचा आर्थिक स्तर उंचावला पाहिजे. अलीकडे जे आपण महिला बचत गट म्हणतो, म्हणजे महिला बचत गटाचा प्रारंभ या देशामध्ये सर्वप्रथम करण्याचं काम जर कुणा केलं असेल तर ते सावित्रीमाईंनी केलेलं आहे. म्हणून देखील सावित्रीमाईंचं महत्त्व आपण क्रांतिकारक म्हणून त्यांचा खरं तर उल्लेख केला पाहिजे. क्रांतिज्योती का म्हणतो आपण तर बघा, मुलींची पहिली शाळा भारतामध्ये त्यांनी काढली. प्रौढ शिक्षणाची चळवळ पहिल्यांदा त्यांनी सुरू केलेली आहे. रात्रीच्या शाळाचा प्रारंभ या देशामध्ये जर पहिल्यांदा कोणा केला असेल तर या फुले दाम्पत्यानं केलेला आहे. आणि मी आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे त्यांनी महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी महिला सेवा मंडळाचे सचिव म्हणून काम करून महिला बचत गटाची स्थापना देखील खऱ्या अर्थानं जर या देशात प्रारंभ कुणा केला असेल तर ते सावित्रीमाईंनी केला होता. आपले पती महात्मा फुलेंच्या सहकार्यानं ही गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. 1949 ते 50 या कालावधीमध्ये पुणे, अहमदनगर, सातारा या जिल्ह्यांच्यामध्ये त्यांनी शाळा स्थापन केलेल्या आहेत महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी. आणि त्या काळामध्ये तिथे देखील शिक्षिका मिळत नसतील तर सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून या ठिकाणी शिकवण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि हे वैशिष्ट्य असं आहे की हे काम करत असताना कुठल्याही प्रकारच्या अनुदानाची अपेक्षा न ठेवता, कुठलंही अनुदान न घेता, परोपकाराच्या भावनेतनं, अंतकरणातनं वंचितांचा विकास व्हावा यासाठी केलेलं हे काम आहे. आणि म्हणून या कामाला विशेषत्वानं आपण महत्त्व देणं अत्यंत महत्त्वाचं. मी यापूर्वी म्हणाल्याप्रमाणे 1855ला त्यांनी रात्रीच्या शाळेची स्थापना देखील केलेली मी यापूर्वीच उल्लेख आपल्या पुढे केलेला आहे. 1863ला त्यांनी बालहत्या प्रतिबंधक या ठिकाणी गृहाची स्थापना केलेली आहे. कारण त्या कालावधीमध्ये आपल्याला माहिती आहे की विधवांचा पुनर्विवाह केला जात नव्हता. ब्राह्मण समाजातल्या विधवांना पुन्हा विवाह करण्याची परवानगी नव्हती. चुकून एखाद्या वेळेस अशा विधवेचा जर पाय घसरला आणि अशामधनं जर एखादं अपत्य गर्भामध्ये राहिलं
तर मग एक तर त्या अपत्याला जन्म दिल्याबरोबर मारून टाकणे हा पर्याय त्यांच्यासमोर होता, नाही तर स्वतः आत्महत्या करणं हा पर्याय होता. ही गोष्ट महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या लक्षात आली आणि सावित्रीबाईंनी ही मुलं जगली पाहिजेत आणि या महिला देखील जगल्या पाहिजेत, यासाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून हजारो मुलींची आई होण्याचं या ठिकाणी काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. 1860 आणि अशाच या ठिकाणाहूनच काशीबाई नावाच्या एका स्त्रीचा, विधवा ब्राह्मणी स्त्रीचा मुलगा यशवंत नावाचा, ज्याला पुढे सावित्रीमाईंनी दत्तक म्हणून घेतलेला आहे आणि तोच पुढे त्यांचा वारसदार म्हणून राहिलेला आहे, तर तो याच अशा बालहत्या प्रतिबंधक गृहातूनच मिळालेला होता. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. दलितांच्यासाठी ज्या त्यांनी शाळा काढल्या त्यामध्येच मुक्ता साळवेसारख्या मुली घडलेल्या देखील आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. 1864ला अनाथ बालकाश्रम त्यांनी स्थापन केलेला आहे आणि या अनाथ बालकाश्रमामध्ये या अनाथांना स्वतः स्वयंपाक करून जीव घालण्याचं काम सावित्रीमाईंनी केलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. 24 सप्टेंबर 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुलेंनी केली. या सत्यशोधक समाजाच्या चळवळीला बळ देण्याचं काम सावित्रीबाईंनी केलेलं आपल्याला दिसून येतं. नंतर महात्मा फुलेंचं जेव्हा निधन झालं तेव्हा या सत्यशोधक समाजाच्या चळवळीचा भार अध्यक्ष म्हणून स्वतः सावित्रीबाईंनी आपल्या खांद्यावर घेतला आणि या सत्यशोधक समाजाच्या कामाला पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. सत्यशोधक समाजाचं अधिवेशन देखील त्यांनी 1893ला सासवड या ठिकाणी भरवलेलं आहे आणि अशा प्रकारच्या त्या अधिवेशनात चर्चा देखील घडून आणण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आपण सगळे जाणता की यशवंत हा दत्तक घेतलेला मुलगा होता. महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर या यशवंतला अग्नी देण्याचा, टिटवं धरण्याचा साठी नातेवाईकांनी विरोध केला. त्यावेळेला सावित्रीमाईनं महात्मा फुलेंच्या पुतण्यांना, नातेवाईकांना टिटवं धरू दिलेलं नाही आहे. त्यांनी स्वतः टिटवं धरलं, स्वतः आपल्या पतीच्या चितेला अग्नी दिलेला आहे. ही देखील या देशातली पहिलीच घटना आहे की जिथे स्त्रीनं या प्रकारचं धैर्य सावित्रीमाईंच्या माध्यमातून दाखवलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून देखील त्यांना आपल्याला क्रांती ज्योती म्हणावं लागतं. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. 1896 ते 1917 या कालावधीमध्ये आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये प्लेगची साथ एवढे वर्ष राहिलेली आहे आणि या प्लेगच्या साथीमध्ये अनेक माणसं पटापट मृत्युमुखी पडताना आपण पाहतो आहोत. याच कालावधीमध्ये सावित्रीमाईंना हे मृत्यू पाहवत नाही आहेत. त्यावेळेलाच त्यांचा दत्तक असलेला मुलगा डॉक्टर झालेला आहे यशवंत आणि तो दक्षिण आफ्रिकेमध्ये या ठिकाणी ब्रिटिश मिलिटरीमध्ये नोकरी करतो आहे. तर अशा वेळेला आपल्या दक्षिण आफ्रिकेतील ब्रिटिश मिलिटरीमध्ये काम करणाऱ्या दत्तक डॉक्टर यशवंत नावाच्या मुलाला सावित्रीबाई तार करतात आणि सांगतात की बघ, तुला आता वापस आलं पाहिजे आणि या प्लेग पीडितांची तुला इथं सेवा केली पाहिजे. जर या ठिकाणी शेठजी, आपल्या पतीला ते शेठजी म्हणायच्या आणि ते म्हणाल्या की शेठजी जर जिवंत असते तर त्यांनी हे काम हाती घेतलं असतं. मी तर ते काम हाती घेतलेलंच आहे, पण यशवंता तुला देखील हे काम करण्यासाठी मायदेशी परत यावं लागेल. आणि हे तार हातात पडल्याबरोबर दक्षिण आफ्रिकेतनं डॉक्टर यशवंत हे महाराष्ट्रामध्ये आणि जिथं प्लेग पीडित रोगी आहेत आणि जिथं आपली आई काम करते आहे त्या ठिकाणी यशवंत येतात आणि त्या ठिकाणी त्यांनी आणि सावित्रीबाईंनी या प्लेगच्या रुग्णांची सेवा आरंभिलेली आपल्याला दिसून येते. अशाच पद्धतीनं मुंडवा या गावी एक दलित मुलगा 10-11 वर्षाचा, ज्याचं नाव पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाचा 11 वर्षाचा मुलगा आहे, त्याला प्लेगची लागण झालेली आहे. तर अशा या 11 वर्षाच्या मुलाला चादरामध्ये गुंडाळून माई सावित्रीबाईंनी आपल्या पाठीवर घेतलं आणि ज्या ठिकाणी ससानेनगर, मुंडवा ते ससानेनगर 10-15 किलोमीटरचं अंतर होतं. ससानेनगर या ठिकाणी डॉक्टर यशवंत हे या पेशंटवरती उपचार करत असायचे. तर मुंडव्यापासून 11-12 किलोमीटर एका चादरामध्ये
या 11 वर्षाच्या मुलाला गुंडाळून पाठीवर घेतलंय सावित्रीमाईंनी आणि ससाणे नगरपर्यंत त्याला घेऊन येत असताना रस्त्यामध्येच प्लेगची लागण माईंना होते, सावित्रीमाईंना होते. आणि आपल्याला माहिती आहे 10 मार्च 1897ला या प्लेगच्या लागणीमुळं सावित्रीमाई हे जग सोडून जातात. म्हणजे मृत्यू देखील समाजाची सेवा करत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला, ही गोष्ट मला असं वाटतं की आपण लक्षात घेतली पाहिजे. केवळ सावित्रीबाई या रोगामुळे गेले असं नाही, तर त्यानंतर देखील डॉक्टर यशवंत त्यांच्या दत्तक पुत्राने प्लेगच्या या रुग्णांना वाचवण्याचं अखंड काम सुरू ठेवलेलं आहे. आणि हे काम करत असतानाच 1905ला या प्लेगची लागण डॉक्टर यशवंतला देखील होते आणि यशवंत देखील या प्लेगच्या लागणीमध्येच मृत्युमुखी पडतो. माय आणि लेकरानं प्लेगच्या पेशंटची सेवा करत असताना हे जग सोडावं, मला असं वाटतं की हा केवढा मोठा त्याग आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. 13 ऑक्टोबर 1905ला यशवंतचा देखील प्लेगमुळंच मृत्यू झालेला आपल्याला दिसून येतो. तुम्हाला माहिती आहे की सावित्रीबाईंनी त्या कालावधीमध्ये ब्राह्मण स्त्रिया विधवा झाल्याच्या नंतर त्या सुंदर दिसून येत म्हणून त्यांचे केस कापले जायचे, त्यांना विद्रूप मुद्दाम ठेवलं जायचं, कारण त्या सुंदर दिसल्या तर त्यांच्या सौंदर्यावर कुणीतरी भाळेल आणि त्याच्यातनं अनैतिक कृत्य घडतील, अशा प्रकारचा एक संकेत म्हणून त्यांना विद्रूप करण्यासाठी त्यांचे केस काढले जायचं, केश वपन केलं जायचं. हे सावित्रीमाईंना पसंत नव्हतं आणि म्हणून केश कापणारे जे न्हावी होते त्या न्हाव्यांचं प्रबोधन केलं आणि न्हाव्यांचा देखील त्यांनी संप घडून आणलेला आहे. आणि इथून पुढे अशा स्त्रियांचं तुम्ही केश वपन करायचं नाही, अशा प्रकारचं प्रबोधन घडवून त्यांचा संप घडवण्याचं काम देखील सावित्रीमाईंनी केलं. ही गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. मला माहिती आहे की त्या काळातली सगळी लोक सावित्रीमाईंना काकू या आदरार्थी शब्दानं बोलत असायचे, तर महात्मा फुलेंना तात्यासाहेब या आदरार्थी शब्दानं अनेक लोक उल्लेखित करत असायचे. केवळ सावित्रीमाई मात्र आपल्या पतीला शेठजी या आदरार्थी नावानं पुकारत असत. ही गोष्ट या निमित्तानं आपण लक्षात घेतली पाहिजे. या पती पत्नीनं तुम्हाला माहिती आहे की अशा प्रकारचं दलितांच्या, मुस्लिमांच्या, वंचितांच्यासाठी शिक्षण सुरू केलं होतं सुरुवातीला. ही गोष्ट गोविंदरावजींना त्यांचे कानं भरण्यात आले, त्यांचे म्हणजे महात्मा फुलेंच्या वडिलांचे कानं भरण्यात आले की ही तुमचे जे काही मुलगा आणि सून काम करतायत, मुस्लिमांच्या आणि दलितांच्या लेकरांना शिक्षण देत आहेत, हे काही बरोबर नाही आहे. आणि गोविंदरावांनी आपल्या मुलाला आणि सुनेला सांगितलं होतं की तुम्ही हे काम बंद करा, एकतर हे काम बंद करा आणि कामच करायचं असेल तर या घरात राहू नका, दोन्हीपैकी कुठला तरी एक पर्याय निवडा. त्यावेळेला या पती पत्नींनी सांगितलं की आम्हाला तुमच्या घरापेक्षा देखील हे काम महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तुम्हाला माहीत असेल की त्यांना या ठिकाणी हे घर सोडून देखील जावं लागलेलं होतं. म्हणजे आपल्या वडिलांना सोडून वडिलांच्या पेक्षा देखील या बहुजनांच्या, वंचितांच्या, मुलींच्या शिक्षणाला महत्त्व देणारे हे महामानव किती मोठं मनाचे असतील, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून दुसराही प्रसंग आपल्याला माहिती आहे की फुले दाम्पत्यांना अनेक वर्ष अपत्यप्राप्ती होत नव्हती. तेव्हा महात्मा फुलेंना त्यांच्या मित्रांनी, नातेवाईकांनी सांगितलं की त्या सावित्रीला मूलबाळ व्हायची काही शक्यता दिसत नाही आहे, तेव्हा तुम्ही दुसरं लग्न करावं आणि तिला सोडचिठ्ठी द्यावी. त्यावेळेला महात्मा फुले म्हणाले होते की कदाचित दोष तिचा नसेल, दोष माझ्यातही असू शकतो. जर ती म्हणाली तर मी उलट तिचं लग्न दुसऱ्यांच्या बरोबर लावून देऊ शकतो, परंतु मी मात्र तिला सोडू शकत नाही. तिची इच्छा असेल तर मी तिला सोडायला तयार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की दोघांनीही एकमेकाचा पुत्रप्राप्तीच्या मोहासाठी त्याग केलेला नाही आहे. खरं तर अलीकडच्या काळामध्ये मॅचिंगची चप्पल मिळाली नाही म्हणून कुठल्या तरी कलेक्टरच्या बायकोनं आत्महत्या केल्याची घटना मी वाचली होती. एकीकडं अपत्यप्राप्ती नसताना, सासऱ्यांनी घराच्या बाहेर काढलेलं असताना एक स्त्री आपल्या पतीची आणि पती आपल्या पत्नीची साथ सोडत नाही आहे. केवढं हे आदर्श दाम्पत्य आपल्याला खरं तर त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं एवढा जरी आपल्याला आदर्श घेता आला की मी माझ्या पत्नीशी आणि पत्नीनं मी माझ्या पतीशी खरोखर तिच्या सुखदुःखामध्ये सावलीप्रमाणे एकमेकांच्या सोबत राहू, असा जर विचार केला तर मला असं वाटतं की या समाजातले बरेचसे प्रश्न सुटायला वेळ लागणार नाही आहे. ही गोष्ट देखील याच्यातनं आपण लक्षात घेतली पाहिजे.
1887ला महात्मा फुलेंना पक्षाघात पॅरालिसिस म्हणतो आपण त्याला, चा आजार झाला. अशा वेळेला देखील सावित्रीबाईंनी महात्मा फुलेंची खूप सेवा केलेली आहे. सेवेमध्ये कुठेच त्या कमी पडलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहेत. एवढं मोठं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आपण या ठिकाणी पाहतो. आणि म्हणून मला असं वाटतं की महात्मा फुले